लास्ट 2 वर्सां कोविडा खातीर एकदम आमचे एक्टिविटीज शांत जाल्यो. इट वॉज लिटल डिफिकल्ट टू कंडक्ट इन ऑफलायन मोड एनी एक्टिविटीज. आनी हे वर्स आमचे 25वें वर्स आशिल्ले कारणान मुंबई म्हळ्यार सेंट्रल मराठी विज्ञान परिशदेचो मध्यवर्ती मराठी विज्ञान परिशदेचे जे एवरी इयर अधिवेशन आसता ते ह्या वर्साक आमी तांकां गोंयांत घेवपाचे. requested them to give us an opportunity to organize it in Goa in association with Goa University. So मराठी विज्ञान परिषद मध्यवर्ती, गोवा विभाग मराठी विज्ञान परिषद आणि गोवा युनिव्हर्सिटी ह्यो 3 संस्था मिळून हे कार्यक्रम will be organizing this program. आता ह्या प्रोग्रामान मोस्ट इम्पॉर्टंट म्हळ्यार एक थीम आणि थिमाचो विचार करता आसतना आमी जो थीम घेतलो तो ग्लोबल क्लायमेट चेंज चॅलेंजीस, जागतीक हवामान बदलाचे आव्हान. सो हाजेर आमकां एक्चुअली 3 दीस आमचे कार्यक्रम आसा. पयले 2 दिसा लेक्चर्स पॅनल डिस्कशन आसतले, तशेंच भुरग्यांचें प्रेजेंटेशन आणि तिसऱ्या दिसा वी आर गोइंग टू टेक द पार्टिसिपंट्स टू मेट्रोलॉजी डिपार्टमेंट, इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट IMD, which is at Albino, to actually see how they take data, how they record data, and how they give us all these information regarding climate. Okay, so that is the 3rd day's program. आता ह्या कार्यक्रमाचो सगळ्यात पयलीं म्हणल्यार वी आर व्हेरी हॅपी दॅट वी आर गोइंग टू हॅव गोंयचो चीफ मिनिस्टर Dr. Pramod Sawant as the chief guest for the inaugural function, which will be held at Goa University campus on 19 November at 10:30. तशेंच ह्या अधिवेशनाचे चेअरमॅन अध्यक्ष प्रोफेसर अनिरुद्ध पंडित हे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचे वायस चान्सलर आणि गोवा विद्यापीठाचे वायस चान्सलर प्रोफेसर हरिलाल मेनन ते आमचे स्वागताध्यक्ष आसतले. तशेंच आमचे मदीं आसतले दोतोर अनिल काकोडकर हू विल बी अ गेस्ट ऑफ ऑनर, आनीक प्रोफेसर MM शर्मा. प्रोफेसर MM शर्मा is actually guide of our very own Dr. Raghunath Mashenkar. So ह्या लोकांची व्याख्यानां आसतली which are related to global climate change challenges. तशेंच पयल्या दिसा दनपारा वेळाचेर आमचे एक पॅनल डिस्कशन आसतलें which will be, of course, the theme remains the same, global climate change challenges, and this panel discussion will be chaired by Vice Chancellor Goa University प्रोफेसर हरिलाल मेनन. आणि ह्या पॅनलान भाग घेवपी डॉक्टर राहुल मोहन हे सायंटिस्ट फ्रॉम NCPOR, डॉक्टर सुहास शेटे सायंटिस्ट फ्रॉम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी दोनापावला, डॉक्टर परवीन कुमार डायरेक्टर ऑफ कोस्टल एंड एग्रीकल्चर रिसर्च सेंटर ओल्ड गोवा, तशेंच डॉक्टर Ramesh Kumar, he is a former scientist in National Institute of Oceanography, and Dr. Priya DiCosta, she is assistant professor at the School of Ocean Studies at Goa University. त्या भायर पयल्या दिसाक सांजचे आमचे डॉक्टर अनिल काकोडकर हांचे एक स्पेशल व्याख्यान आसतलें. दॅट वील बी ऑन द टायटल भारताचे हरितगृह वायू विरहित ऊर्जा निर्मिती कडेन संक्रमण एक ग्लोबल दृष्टिकोन. हो कार्यक्रम सांजचे 5:30 आसतलो. इनॉग्रल फंक्शनाक आमी अवॉर्ड, देर वील बी अवॉर्ड प्रेजेंटेशन सेशन. तातूंत एक अवॉर्ड वील बी गिवन टू अ पर्सन हू इज फ्रॉम महाराष्ट्रा, आणि दुसरो अवॉर्ड आमचो गोंयचोच व्हेरी ओन श्रीकांत नागवेकर सर. श्रीकांत नागवेकर सर हे प्रोग्रेस हायस्कुलान खूब वर्सां पयलीं शिकयताले. ताणें ऑलरेडी रिटायरमेंट घेतला आणि ताणें विज्ञानाच्या मळार भरपूर काम केलां. when he was teaching in school, the वेगवेगळ्या स्कुलांनी वचून I think he must have been the first person in Goa who started this kind of experimental demonstration. ओके, आणि मराठी विज्ञान परिषदे कडेनूय ताणें आमचे बरोबरी आमच्या खातीरय ताणें खुबशे कार्यक्रम एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशनांतल्यान विज्ञान भुरग्यांक एक्सप्लेन करपाचे भरपूर कार्यक्रम केला. ही इज वन ऑफ दोज पर्सन हू आय कॅनॉट फॉरगेट. एक कॉन्सेप्ट एक्सप्लेन करपाक इनर्शिया म्हणल्यार कितें, तकलेचेर हिस्ट्री कीप अ टावेल, ताजे वयल्यान नाल्ल दवरतालो आनी मागीर दुसऱ्याक सांगतालो की तो पयलेन फोड, जस्ट टू एक्सप्लेन दॅट विदाउट गेटिंग स्कॅर्ड. अँड वी आर फेलिसिटेटिंग हिम ऑन दिस ओकेजन ऑफ 25th मराठी विज्ञान परिषद ऑफ गोवा विभाग अँड 57th अधिवेशन ऑफ अखिल भारतीय अधिवेशन ऑफ मराठी विज्ञान परिषद.
दुसऱ्या दिसाक काही टॉक्स आसतले ते वन इज बाय प्रोफेसर जे.बी. जोशी. प्रोफेसर जे.बी. जोशी हे पयलींचे वायस चान्सलर ICT मुंबय आणि ते भाषण करतले क्लायमेट चेंजा बद्दल आणि ते मुंबई मराठी विज्ञान परिषदेचे प्रेसिडेंट आसात. ताच्या नंतर प्रोफेसर C.U. रिमोणकर, सिनियर प्रोफेसर इन SEOS गोवा युनिवर्सिटी, इज गोइंग टू टॉक अबाउट इम्प्लिकेशन्स ऑफ क्लायमेट चेंज ऑन मरीन इकोसिस्टम. सो ह्या दोन्ही दिसाच्या कार्यक्रमा भितर आम्ही वेगळे वेगळे टॉपिक विच आर रिलेटेड टू क्लायमेट चेंज, मरीन इकोसिस्टम तशेंच एग्रीकल्चराचे कितें परिणाम जाता ह्यो सगळ्यो गोष्टी वी हॅव ट्रायड टू कवर अप. ताजे भायर डॉक्टर आफ्ताब खान इज ऑल्सो असिस्टंट प्रोफेसर एट SEOS गोवा युनिवर्सिटी. ही विल टॉक अबाउट रोल ऑफ ओशन इन वेदर एंड क्लायमेट. आणि मडगांवचे दोतोर अश्विनी पै पाणंदीकर, शी इज वर्किंग फॉर टेरी गोवा. She is going to speak about examining impacts of climate change locally. गोयच्यो केस स्टडीज ते प्रेजेंट करतले. ताच्या भायर दनपारच्या सेशनाक आफ्टर लंच एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन. मराठी विज्ञान परिशदेचे वन ऑफ द बिगेस्ट एक्टिविटी दॅट वी डू इज लॉट ऑफ एक्सपेरिमेंटेशन. भुरग्यां खातीर एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन. तर ह्या अधिवेशनाक तुमी एक 1.5 वरांचे एक्सपेरिमेंटल डेमॉन्स्ट्रेशन आसतलें. हाजे खातीर आमकां जे रिसोर्स पर्सन म्हणून लागले ते डॉक्टर जयंत जोशी. ही इज इंजिनियर एट UGC DAE कंसोर्टियम मुंबय. इज अ सायंटिफिक ऑफिसर देर. ताजे नंतर एक स्पेशल टॉक आसतलो विच वील बी बाय प्रोफेसर M.M. शर्मा. एज आय हॅव मेन्शन, ही वॉज अ फॉर्मर डायरेक्टर. आय थिंक ही वॉज द फर्स्ट डायरेक्टर ऑफ ICT मुंबय. and he is going to talk about cleaner and greener is smarter, conversion of liabilities into assets. आणि ताच्या भायर ताज्या नांवान एक 3 अवॉर्ड्स आसात. प्रोफेसर M.M. शर्मा अवॉर्ड. ताजे प्रेजेंटेशन जातले फॉलोड बाय कंक्लुडिंग सेशन आणि दुसऱ्या दिसाक मागीर विजीट टू मेट्रोलॉजी डिपार्टमेंट अंदिनो पंजिगो. सो हो 3 दिसाचो कार्यक्रम विच वी हॅव प्लॅन विथ द थीम ग्लोबल क्लायमेट चेंज चॅलेंजीस. हो कार्यक्रम गोवा युनिवर्सिटीच्या फॅकल्टी ब्लॉक E म्हणल्यार केमिस्ट्री डिपार्टमेंट आसा न्ही ताच्या ऑडिटोरियमान जातले. हाजे खातीर आमकां ऑलरेडी 130 महाराष्ट्रांतल्या लोकांनी रजिस्ट्रेशन केलां. तशेंच गोंयचे शाळेंतले टिचर्स तशेंच बाकीचे जेंकां ह्या टॉपिकान इंट्रस्ट आसा they will be attending this along with students from university as well as some students from school will be present for the experimental demonstration. So this is all about the questions, all about the 3 days program. So Ajay, any other questions?